नमस्कार. मी प्राध्यापक संतोष मिंगाळ, वाणिज्य विभाग, आबासाहेब मराठी आर्ट्स अँड न्यू कॉमर्स सायन्स कॉलेज, राजापूर, जिल्हा रत्नागिरी. आज आपण द्वितीय वर्ष वाणिज्य या वर्गातील भारतीय करार कायदा 1872 या प्रकरणातील प्रस्ताव आणि प्रस्तावाच्या कायदेशीर अटी या विषयावर चर्चा करणार आहोत. प्रथमतः प्रस्ताव म्हणजे काय आणि त्यानंतर प्रस्तावाच्या कायदेशीर अटी या आपणाला पाहायच्या आहेत. सुरुवातीस आपण प्रस्ताव म्हणजे काय ते बघूयात. करार निर्मितीची सुरुवात किंवा पाया म्हणजे प्रस्ताव किंवा ठराव असतो. करार होण्यासाठी किमान 2 व्यक्तींची गरज असते. यापैकी एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला प्रस्ताव करायचा असतो व दुसऱ्या व्यक्तीने तो स्वीकारायचा असतो, तरच प्रस्तावाचे रूपांतर करारात होऊ शकते. यासाठी अगोदर प्रस्ताव म्हणजे काय ते पाहणे गरजेचे आहे. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची संमती मिळविण्याच्या हेतूने एखादे कृत्य करण्यासाठी किंवा न करण्यासाठी आपली इच्छा प्रकट करते, तेव्हा पहिल्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला प्रस्ताव पाठविला असे म्हटले जात असते. भारतीय करार कायदा 1872 कलम 2 नुसार प्रस्तावाची व्याख्या पुढील प्रमाणे अजून आपल्याला पाहता येईल. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीची संमती मिळविण्याच्या हेतूने त्या दुसऱ्या व्यक्तीजवळ एखादे कृत्य करण्यासाठी किंवा ते कृत्य न करण्यासाठी आपली इच्छा प्रकट करते, तेव्हा पहिल्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस प्रस्ताव पाठविला असे आपण म्हणू शकतो. हे या व्याख्येद्वारे स्पष्ट होत असते. प्रस्ताव जर कायदेशीर करायचा असेल तर प्रस्तावाच्या काही कायदेशीर अटी किंवा नियम किंवा तरतुदी कायद्यामध्ये दिलेले आहेत, त्यांचे पालन करणे गरजेचे असते. त्यापैकी काही अटी किंवा काही नियम हे न्यायालयांनी दिलेल्या निवाड्याच्या आधारावरच आधारित असतात. प्रस्तावाच्या कायदेशीर अटी कोणत्या आहेत त्या आपण स्पष्टपणे पुढील प्रमाणे पाहणार आहोत. प्रस्ताव आणि प्रस्तावातील अटी स्पष्ट आणि निश्चित असल्या पाहिजेत. प्रस्ताव हा स्पष्ट किंवा निश्चित असला पाहिजे हे आपणा सर्वांना माहिती आहे. प्रस्तावकाने जर स्पष्ट स्वरूपामध्ये अटी दिल्या असतील आणि त्या निश्चित स्वरूपाच्या असतील तरच त्या दुसऱ्या व्यक्तीला समजल्या जातील. प्रस्तावामध्ये कायदेशीररित्या काही अटी घालता येतात, परंतु त्या स्पष्ट असल्या पाहिजेत. अनिश्चित किंवा अस्पष्ट स्वरूपाचा प्रस्ताव कायदेशीर ठरत नाही. त्यामुळे प्रस्तावकाने नेहमी प्रस्तावामध्ये जर त्याला अटी घालायच्या असतील तर त्या स्पष्ट असाव्यात आणि निश्चित स्वरूपाच्या असणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ समजा रेसमध्ये घोडा जिंकला तर एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला काही रक्कम देणार असेल तर यामध्ये घोडा आहे हे स्पष्ट केले पाहिजे. त्यानंतर जिंकल्यानंतर किती किंमत देणार हे सुद्धा स्पष्ट असले पाहिजे. त्यामुळे पहिल्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला प्रस्ताव पाठविला असे म्हणता येईल. जर या गोष्टी स्पष्ट नसतील तर तो प्रस्ताव कायदेशीररित्या असू शकत नाही. त्यानंतर दुसरी प्रस्तावाची कायदेशीर अट म्हणजेच कायदेशीर जबाबदारी निर्माण करण्याचा उद्देश. प्रस्ताव पाठवण्याचा उद्देश हा नेहमी कायदेशीर जबाबदारी निर्माण करणारा असला पाहिजे. 2 पक्षांमध्ये कोणत्याही विषयाबाबत ठराव होऊ शकेल, मात्र त्यातून कायदेशीर जबाबदारी निर्माण होतेच असं नाही. आणि म्हणून प्रस्तावामध्ये तो प्रस्ताव कायदेशीर ठरविण्यासाठी कायदेशीर जबाबदारी निर्माण करण्याचा उद्देश त्या प्रस्तावकाने
दिला पाहिजे किंवा प्रस्तावकाचा असला पाहिजे. उदाहरणार्थ समजा एका मित्राने दुसऱ्या मित्राला भोजनाचे आमंत्रण दिलेले असेल, दुसऱ्या मित्राने ते स्वीकारले असेल आणि या दोघांच्या ठरावातून तो जेवणाचा किंवा भोजनाचा जो काही कृती असेल ती पूर्ण होईल, परंतु यातून कोणत्याही प्रकारची कायदेशीर जबाबदारी निर्माण होत नाही. फार फार तर नैतिक स्वरूपाची जबाबदारी निर्माण होते, कारण ठरावाच्या व्यक्ती जे आहेत त्यांचा उद्देश हा मुळातच कायदेशीर जबाबदारी निर्माण करणे हा नव्हता. त्यामुळे कोणत्याही प्रस्तावामध्ये कायदेशीर जबाबदारी जर निर्माण होत असेल तरच आपल्याला तो प्रस्ताव कायदेशीर आहे असे त्या ठिकाणी म्हणता येईल. त्यानंतर तिसरी प्रस्तावाची कायदेशीर अट म्हणजे प्रस्तावकाने त्याला प्रस्ताव कळविला पाहिजे. ज्या व्यक्तीने प्रस्ताव तयार केलेला आहे त्या व्यक्तीने तो प्रस्ताव ज्याच्यासाठी तयार केला आहे किंवा ज्याला पाठवायचा आहे त्याला तो कळविला पाहिजे. ज्या व्यक्तीकडे प्रस्ताव सादर करायचा आहे त्या व्यक्तीला प्रस्ताव प्रत्यक्षपणे मिळालाच पाहिजे. प्रस्ताव हा लेखी, तोंडी, तारेने किंवा दूरध्वनीने, मोबाईलद्वारे किंवा इतर कोणत्याही प्रगत माध्यमाने प्रस्ताव कळविता येतो आणि यालाच आपण प्रस्तावाचे संवहन असंही त्या ठिकाणी म्हणू शकतो. प्रस्तावाचे जोपर्यंत संवहन होत नाही तोपर्यंत त्याला स्वीकृती मिळू शकणार नाही आणि म्हणून प्रस्तावकर्त्याने आपला जो काही प्रस्ताव असेल तो संज्ञापनाच्या कोणत्याही माध्यमातून तो प्रस्ताव त्यापर्यंत पोचवला पाहिजे किंवा त्याला कळवला पाहिजे. जर प्रस्तावकाने आपला प्रस्ताव त्यापर्यंत कळवला नाही किंवा पोहोचवला नाही तर प्रस्ताव त्याला त्या बाबतीत कोणतीही कल्पना त्या ठिकाणी असणार नाही आणि म्हणून प्रस्तावता त्या प्रस्तावाला स्वीकृती देऊ शकणार नाही. कारण तो प्रस्ताव जर त्याला कळविला नसेल साहजिकच त्या स्वीकृतीचा प्रश्न त्या ठिकाणी येत नाही. त्यामुळं प्रस्तावाला स्वीकृती जर आवश्यक असेल तर प्रथमतः प्रस्तावकानं तो प्रस्ताव त्याला कळविला पाहिजे. त्यानंतर चौथी कायदेशीर अट म्हणजे प्रस्ताव करण्याचा हेतू हा दुसऱ्या व्यक्तीची संमती मिळविणे असला पाहिजे. प्रस्तावाचे हेतू जे आहेत ते विविध असू शकतात, परंतु त्यातीलच एक हेतू महत्त्वाचा असतो की प्रस्ताव कशासाठी करायचा आहे. प्रस्ताव करत असताना नेमका त्याचा हेतू काय आहे. प्रस्तावाचा हेतू हा त्या संबंधित एखाद्या गोष्टीसाठी किंवा एखादं कृत्य करण्यासाठी न करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीची संमती मिळवणं हा असला पाहिजे. अन्यथा अनेक वेळा काही लोक फक्त माहिती देण्याच्या हेतूने किंवा जगातील एखादी नवीन घटना दुसऱ्या व्यक्तीला समजावी म्हणून काही गोष्टी त्या ठिकाणी दुसऱ्याला सांगत असतात. त्या गोष्टीसाठी त्यांच्या संज्ञापन होत असते, परंतु त्याला आपण प्रस्ताव म्हणू शकत नाही. कोणतीही एखादी गोष्ट करण्यासाठी ज्या वेळेला पहिली व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीजवळ आपली इच्छा प्रकट करते आणि ती इच्छा प्रकट केल्यानंतर त्या विधानाला, त्या कृत्याला किंवा ते कृत्य करण्यासाठी किंवा न करण्यासाठी संमती मिळवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करते किंवा संमती मिळवण्याच्या उद्देशाने आपली इच्छा दुसऱ्याजवळ प्रकट करत असते आणि तीही कायदेशीर असेल तरच ती प्रस्ताव होऊ शकते, अन्यथा ती प्रस्ताव होऊ शकत नाही. उदाहरणार्थ समजा या व्यक्तीने ला म्हटले असेल की जर ने माझ्यासाठी घर बांधले तर मी त्याला 5 लाख रुपये देईल. या ठिकाणी ला संमती देऊ शकत नाही, कारण च्या घराशी काही संबंध नसतो, म्हणून च्या प्रस्ताव आपल्याला म्हणता येत नाही. म्हणजेच
ज्या व्यक्तीजवळ आपण प्रस्ताव पाठविणार आहोत त्याचा संबंध त्या संबंधित कृत्याशी, ते कृत्य करण्याशी किंवा न करण्याशी असला पाहिजे, अन्यथा तो प्रस्ताव कायदेशीर ठरत नाही. बऱ्याच वेळा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीजवळ आपली इच्छा प्रकट करते की तिसऱ्या व्यक्तीशी संबंधित काही गोष्टी जर झाल्या तर मी तुला काही विशिष्ट रक्कम देईल, किंवा विशिष्ट ही घटना आपल्यामध्ये त्या ठिकाणी घडू शकते किंवा ही घडावी अशी अपेक्षा असेल तर तो प्रस्ताव कायदेशीर त्या ठिकाणी ठरू शकत नाही. त्यानंतर पुढील प्रस्तावाची कायदेशीर अट म्हणजे किमतीबद्दलचे विधान म्हणजे प्रस्ताव नव्हे. किंमत आणि प्रस्ताव या दोनही गोष्टी भिन्न आहेत. अनेक वेळेला ग्राहक विक्रेत्याकडे विविध वस्तूंच्या किमतीबाबतची चौकशी करत असतात. विक्रेतेसुद्धा वस्तूंच्या किमती सांगत असतात, पण केवळ किमतीचे केलेले विधान म्हणजे प्रस्ताव केला असा त्याचा अर्थ होत नाही. अनेक वेळा विक्रेता वस्तूच्या कमीत कमी किमती सांगत असतो. या संदर्भात हार्वे विरुद्ध फॅसी हा खटला प्रसिद्ध आपल्याला पाहायला मिळतो. बाजारामध्ये ज्या वेळेला ग्राहक काही वस्तू खरेदीसाठी जात असतात, वस्तू पसंत करत असताना ते विविध वस्तूंच्या किमती विक्रेत्याला विचारत असतात. विक्रेत्याने त्या वस्तूंच्या किमती सांगितल्या म्हणजे ग्राहकाने त्या खरेदी कराव्याच असा त्याचा अर्थ होत नाही. किंवा एखाद्या वस्तूची किंमत जर ग्राहकाने विक्रेत्याला विचारली असेल तर विक्रेत्याकडे ती वस्तू खरेदीसाठी ग्राहकाने प्रस्ताव केला असा त्याचा कोणताही अर्थ आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे विक्रेते आणि ग्राहक यांनी या बाबतीमध्ये सतर्क असणं गरजेचं आहे. ग्राहक आपल्या मनातील वस्तू ज्या आहेत त्या बाजारामध्ये जाऊन बघू शकतात, त्यांच्या किमती विचारू शकतात, त्या संदर्भामध्ये माहिती विचारू शकतात आणि विक्रेत्याने सुद्धा ग्राहकाने वस्तूंची किंमत विचारली अथवा वस्तूंबाबत माहिती विचारली, वस्तूंच्या गुणधर्माबाबत माहिती विचारली तर ग्राहकाने आपल्याला खरेदीसाठी विनंती केली आहे किंवा खरेदीसाठी प्रस्ताव दिला आहे असे मानू नये. जर असे मानले जात असेल तर कायदेशीररित्या ते योग्य मानले जाणार नाही किंवा त्याला प्रस्ताव असं कायदेशीररित्या आपण म्हणू शकत नाही. त्यानंतर पुढील प्रस्तावाची कायदेशीर अट म्हणजे प्रस्ताव हा प्रत्यक्ष किंवा सर्वसाधारण असू शकतो. जेव्हा एखादी वस्तू विकत घ्यायची असते तेव्हा आपण विक्रेत्याला प्रस्ताव करतो आणि अशा वेळी आपण फक्त विशिष्ट व्यक्तीलाच प्रस्ताव करतो, कारण आपल्याला माहिती असते की संबंधित दुकानामध्ये किंवा संबंधित बाजारामध्ये ती वस्तू संबंधित विक्रेत्याकडे उपलब्ध आहे. आपण त्या वस्तूचे गुणधर्म, त्याची असणारी किंमत या सर्व बाबतीमध्ये विचारणा केलेली असेल किंवा आपल्याला त्याची संपूर्ण माहिती असेल तर आपण प्रत्यक्षरित्या त्या संबंधित विक्रेत्याला त्या वस्तूच्या खरेदीविषयी प्रस्ताव करू शकतो. पण समजा आपली एखादी वस्तू जर हरवली असेल आणि ती सापडायची असेल तर आपण त्या वेळेला वृत्तपत्रांमधून किंवा मीडियाच्या वेगवेगळ्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण जाहिरात देत असतो. तेव्हा तो प्रस्ताव हा अनेक लोकांना उद्देशून केलेला असतो. पहिल्या उदाहरणामध्ये मात्र फक्त वस्तू खरेदीसाठी त्या संबंधित विक्रेत्यालाच विशिष्ट उद्देशाने आपण त्या ठिकाणी प्रस्ताव केलेला असतो आणि यामध्ये केलेला विशिष्ट प्रस्ताव किंवा सर्वसामान्य जनतेला केलेला प्रस्ताव जो आहे तो सर्वसाधारण प्रस्ताव त्या ठिकाणी असू शकतो. म्हणजेच विशिष्ट व्यक्तीला केलेला जर असेल तर तो प्रत्यक्ष प्रस्ताव मानला जाईल,
परंतु सर्वसामान्य लोकांना किंवा जनतेला ज्यावेळेला आपण एखादी वस्तू सापडून देण्याविषयीच आवाहन करतो, त्यावेळेला मात्र तो प्रस्ताव हा सर्वसाधारण असू शकतो. यानंतर प्रस्तावाची कायदेशीर पुढील अट म्हणजे प्रस्ताव आणि प्रस्तावाचे निमंत्रण यामध्ये फरक असतो. मूळतः प्रस्ताव आणि प्रस्तावाचे निमंत्रण या दोन वेगवेगळ्या संकल्पना आपल्याला पाहायला मिळतात. कायद्यामध्ये असं म्हटलं जातं की प्रस्ताव आणि प्रस्तावाचे निमंत्रण या दोन्हींमध्ये फरकत केलेले आहे. प्रस्ताव म्हणजे प्रस्तावाचे निमंत्रण नसते, तर प्रस्ताव आणि प्रस्तावाचे नियंत्रण या दोन्हींमध्ये नेमका काय फरक आहे ते आपण पाहू शकतो. प्रस्ताव म्हणजे एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला एखादे कृत्य करण्याबद्दल किंवा न करण्याबद्दल संमती मिळवण्यासाठी आपली इच्छा त्याच्याजवळ प्रकट करणे म्हणजे प्रस्ताव होय. आणि प्रस्तावाचे निमंत्रण म्हणजे काय, तर दुसऱ्या व्यक्तीने प्रस्ताव करावा याबद्दलचे आवाहन म्हणजे प्रस्तावाचे निमंत्रण. त्यामुळे प्रस्ताव आणि प्रस्तावाचे निमंत्रण या दोनही गोष्टींमध्ये फरक आहे. प्रस्तावाच्या निमंत्रणाच्या बाबतीमध्ये आपण थोडासा स्वतंत्र विचार करू शकतो. बऱ्याच वेळेला व्यापार व्यवहारांमध्ये दुसऱ्या व्यक्तीने आपल्यासाठी काही कृत्य करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीने त्रयस्थ व्यक्तीला किंवा एखाद्या व्यक्तीला प्रस्ताव करावा किंवा आपल्याकडे प्रस्ताव करावा विशिष्ट काही गोष्टींसाठी, याला प्रस्तावाचे निमंत्रण असे त्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. उदाहरणार्थ समजा एखाद्या एक्स नावाच्या व्यापाऱ्याची इच्छा असेल की वाय या व्यक्तीनं आपल्याकडून माल घेण्यासाठी आपल्याला आवाहन करणं गरजेचं आहे किंवा आपल्याला त्या ठिकाणी त्यानं जर प्रस्ताव पाठवला तर त्यासाठी त्याने जे काही प्रयत्न केलेले असतील त्याला प्रस्तावाचे निमंत्रण असं या ठिकाणी म्हणता येईल. आणि म्हणून कायद्यामध्ये सुद्धा प्रस्ताव आणि प्रस्तावाचे निमंत्रण यामध्ये फरक केलेला आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर प्रस्तावाच्या कायदेशीर अटींमध्ये पुढची अट असते प्रस्ताव शक्य असलेल्या कृत्यांबाबत केला पाहिजे. जेव्हा प्रस्ताव जो आहे तो कायदेशीर ठरवायचा असेल त्यावेळेला प्रस्ताव करत असताना कोणत्या कृत्याबाबत प्रस्ताव करावा ही सुद्धा गोष्ट महत्त्वाची आहे. कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे की अशक्य कुटीतल्या कृत्यांबाबत केलेला प्रस्ताव जो आहे तो कायदेशीर ठरत नाही. आणि म्हणून आपण असं सांगू शकतो की जगामध्ये ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत किंवा व्यापार व्यावसायिक क्षेत्रामध्ये ज्या ज्या गोष्टी शक्य आहेत त्यांच्याच संदर्भामध्ये एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला प्रस्ताव करणे गरजेचे आहे. अशक्यप्राय कृत्य करण्याची इच्छा जर दुसऱ्या व्यक्तीजवळ व्यक्त केली गेली असेल तर त्याला आपण प्रस्ताव असं म्हणू शकत नाही. उदाहरणार्थ समजा एखादा व्यापारी दुसऱ्या व्यक्तीला सांगत असेल की तू मला चंद्र आणून दे, मी तुला 50 लाख रुपये देतो, आणि या संदर्भामध्ये जर त्याने आपला प्रस्ताव सादर केला असेल तर तो अशक्य कोटीतला प्रस्ताव असल्यामुळे तो कायदेशीर ठरू शकत नाही किंवा त्याला कायदा मान्यता देणार नाही, त्याला आपण प्रस्ताव असं या ठिकाणी म्हणू शकत नाहीत. त्यामुळं प्रस्ताव कधीही शक्य असलेल्या कृत्यांबाबतच केला पाहिजे. विशेष करून व्यापारी व्यावसायिक क्षेत्रातील इतर व्यक्ती जे असतील त्यांनी आपल्या मालाच्या किमती, माल खरेदीची आपली असणारी क्षमता, मालाचं असणारं जे काही मार्केटिंग आहे त्या संदर्भामध्ये शक्य असणाऱ्या गोष्टींबाबतच त्या ठिकाणी प्रस्ताव केला पाहिजे. असं आपण पाहतो की अशक्य कोटीतल्या गोष्टीसुद्धा बऱ्याच वेळेला व्यापारी व्यावसायिक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी हस्तक्षेप करतात आणि अशक्य कोटीतल्या गोष्टी करण्यासाठी सुद्धा काही वेळेला एक व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्याला त्या ठिकाणी प्रस्ताव करू शकतो. उदाहरणार्थ आपला आवाका नसताना
व्यापार करण्याचा त्या ठिकाणी उद्देश ठेवून जो काही प्रस्ताव केलेला असतो तो साधारणतः या प्रकारामध्ये मोडू शकतो. यानंतर पुढील प्रस्तावाची अट, प्रस्ताव स्वीकारण्याच्या अटी असतील तर त्या प्रस्तावामध्ये घालता येतात. म्हणजेच प्रस्तावाबरोबर तो प्रस्ताव कशा पद्धतीने स्वीकारायला पाहिजे याबाबतच्या अटीसुद्धा प्रस्तावामध्ये घालता येतात. जेव्हा एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला प्रस्ताव करते त्यावेळेला दुसऱ्या व्यक्तीने तो स्वीकारत असताना कशा पद्धतीने स्वीकारला पाहिजे, किती मुदतीमध्ये स्वीकारला पाहिजे याबाबत प्रस्तावाच्या काही अपेक्षा असू शकतात आणि तो तशा अटी प्रस्तावामध्ये घालू शकतो, त्याने त्या घातल्या पाहिजेत. उदाहरणार्थ समजा एखाद्या व्यापाऱ्याने निविदेबरोबर विशिष्ट रक्कम ठेव म्हणून ठेवली पाहिजे अशी जर आपल्या निविदेमध्ये किंवा निविदेच्या जाहिरातीमध्ये अशी जर अट घातलेली असेल तर संबंधित निविदा भरून देणाऱ्या व्यापाऱ्यांना ती विशिष्ट रक्कम ठेव म्हणून ठेवावी लागते आणि ती जर मान्य असेल तरच संबंधित व्यापाऱ्यांनी ती गोष्ट स्वीकारली पाहिजे किंवा निविदा विशिष्ट मुदतीमध्ये दाखल केली पाहिजे अशी अट त्या ठिकाणी घालू शकतो. कारण संबंधित व्यापाऱ्याला विशिष्ट काही गोष्टी ज्या आहेत त्या विशिष्ट मुदतीमध्येच करायच्या असतील तर तो ही अट घालू शकतो. तसा कायद्याने अधिकार त्याला दिलेला आहे. त्याचबरोबर करार पूर्ततेसाठी प्रस्ताव्याने जर जामीन दिला पाहिजे अशीही अट त्याला घालायची असेल तरी तो घालू शकतो. आणि या सर्व अटी प्रस्ताव त्याने पूर्ण केल्या नाहीत तर प्रस्ताव जो आहे तो नाकारू शकतो. प्रस्तावकाला आपला प्रस्ताव ठेवण्याचा जसा अधिकार आहे तसा त्याला तो प्रस्ताव नाकारण्याचा अधिकार आहे. आणि प्रस्ताव नाकारण्याच्या अधिकारामध्ये प्रस्तावता सुद्धा प्रस्तावकाने दिलेल्या किंवा घातलेल्या ज्या काही अटी असतील त्या अटी जर त्याला मान्य नसतील किंवा त्याच्या अपेक्षेपर्यंत जर पोहोचत नसतील तर तो प्रस्ताव स्वीकारू शकत नाही किंवा त्याने जरी तो नाकारला तरी त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचे कायदेशीर बंधन हे प्रस्तावकाला घालता येत नाही. आणि म्हणून प्रस्तावकाने आपल्या अटी घालण्याचा जसा अधिकार आहे तसाच प्रस्ताव त्याला सुद्धा त्या अटींची पूर्तता करता येणं शक्य नसेल तर तो प्रस्ताव नाकारण्याचा अधिकार कायद्यानं दिलेला आहे. सगळेच प्रस्ताव समोरच्या प्रस्तावकाचे स्वीकारला पाहिजे असं कायद्यामध्ये कुठे उल्लेख आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळं प्रस्तावक जो आहे त्याला अपेक्षित अटी त्यानं प्रस्तावामध्ये घालणं गरजेचं आहे आणि प्रस्ताव त्यानं सुद्धा प्रस्तावकाने घातलेल्या अटींची पूर्तता आपण करू शकतो का याचा प्रथमतः विचार करणं गरजेचं आहे. आणि त्या जर पूर्ण करू शकत असतील, पूर्ण करण्याची त्याची जर इच्छा असेल तरच त्यानं तो प्रस्ताव स्वीकारणं गरजेचं आहे. अन्यथा भविष्यामध्ये त्या प्रस्तावाच्या पूर्ततेसंदर्भामध्ये काही अडचणी निर्माण होऊ शकतात. अशा वेळेला न्यायदानाच्या क्षेत्रामध्ये काही कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात आणि म्हणून प्रस्ताव स्वीकारण्याच्या अटी ज्या आहेत त्या प्रस्ताव कायदेशीर ठरवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला महत्त्वाच्या सांगता येतील. त्यानंतर शेवटची प्रस्तावाची कायदेशीर अट म्हणजे प्रस्ताव हा विनंतीच्या स्वरूपात असावा, आज्ञेच्या स्वरूपामध्ये नसावा. व्यापारी क्षेत्रामध्ये विशेष करून संज्ञापनाची जी काही भाषा असेल ती विनंतीच्या स्वरूपातली असते. व्यापार व्यवसायामध्ये संज्ञापन होत असताना किंवा व्यवहार होत असताना संबंधित व्यक्तींनी आपली भाषा जी आहे ती योग्य पद्धतीची असावी. कारण प्रस्ताव जो आहे तो प्रस्ताव पाठवत असताना प्रस्तावकाने आपल्याला अपेक्षित असणाऱ्या गोष्टी किंवा आपल्याला जी काही अपेक्षा आहे
त्या अपेक्षेला सहमती मिळवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीजवळ आपली इच्छा प्रकट केलेली असते, किंबहुना एखादे कृत्य करण्यासाठी किंवा न करण्यासाठी त्याला संमती मिळवण्यासाठी आपली इच्छा दुसऱ्याजवळ प्रकट केलेली असते. आणि म्हणून प्रस्ताव हा कधीही विनंतीच्या स्वरूपात त्या ठिकाणी असावा, दुसऱ्याला आज्ञा देणारा प्रस्ताव त्या ठिकाणी नसावा. आज्ञेच्या स्वरूपामध्ये अधिकारातील गोष्टी त्या ठिकाणी येत असतात. व्यापार व्यवसाय क्षेत्रामध्ये व्यापारी एकमेकांना कोणत्याही प्रकारची आज्ञा करत नाहीत, तर ते एकमेकांना विनंती करत असतात. विनंतीच्या स्वरूपामध्ये केलेल्या ज्या काही गोष्टी असतील त्या मान्य होऊ शकतात, परंतु एखाद्या नवीन व्यवहारासंदर्भामध्ये आज्ञेच्या स्वरूपामध्ये जर व्यवहार केले जात असतील किंवा प्रस्ताव पाठवले जात असतील, तर ते समोरच्या व्यक्तीने सुद्धा स्वीकारावे किंवा न स्वीकारावे याबाबत त्या ठिकाणी विचार करणे गरजेचे आहे. जेव्हा जेव्हा प्रस्ताव हा आज्ञेच्या स्वरूपामध्ये असतो, त्यावेळेला तो प्रस्ताव त्या ठिकाणी नाकारू शकतो, कारण प्रत्यक्षरित्या एखाद्या विधानासंदर्भात किंवा एखादं कृत्य करण्यासंदर्भात किंवा न करण्यासंदर्भात एक व्यक्ती प्रस्तावाच्या माध्यमातून दुसऱ्या व्यक्तीवरती दबाव आणू शकत नाही किंवा दुसऱ्या व्यक्तीला त्या ठिकाणी आपली इच्छा प्रकट करून बळजबरीने संमती मिळवण्याचा प्रयत्न करू शकत नाही. त्यामुळं प्रस्ताव हा नेहमी विनंतीच्या स्वरूपामध्ये असावा. प्रस्ताव ज्या व्यक्तीकडे पाठविण्यात आलेला असतो, ती व्यक्ती प्रस्ताव त्या ठिकाणी स्वीकारत असताना आज्ञा आणि विनंती या दोनही गोष्टींचा त्या ठिकाणी विचार करू शकते. त्यामुळे प्रस्तावदाता प्रस्तावाच्या स्वीकृतीबाबत किंवा अस्वीकृतीबाबत कोणतीही अट घालू शकणार नाही किंवा तशी कोणत्याही प्रकारची आज्ञासुद्धा त्या ठिकाणी देऊ शकणार नाही. अनेक वेळा या गोष्टी या ठिकाणी व्यापार व्यवसाय क्षेत्रामध्ये घडत असतात. अनेक वेळेला व्यापारी आपले जे काही व्यापारी संबंध आहेत, त्या व्यापारी संबंधाच्या आधारावर दुसऱ्या व्यापाऱ्यांना किंवा दुसऱ्या व्यावसायिकांना त्या ठिकाणी एखादे कृत्य करण्याबाबत किंवा न करण्याबाबत त्या ठिकाणी आज्ञा करत असतात, परंतु कायद्याला हे मान्य नाही. आणि म्हणून असा प्रस्ताव जो आहे तो कधीही बेकायदेशीर ठरतो. त्यामुळे तो प्रस्ताव कायदेशीर जर ठरवायचा असेल तर प्रस्ताव हे नेहमी विनंतीच्या स्वरूपामध्ये असणं गरजेचं आहे. या संपूर्ण सर्व प्रस्तावांच्या ज्या अटी आहेत, या अटी आपण विचारात घेऊनच प्रस्तावकाने प्रस्ताव केला पाहिजे. म्हणजेच या सर्व कायदेशीर गोष्टींचा विचार त्या प्रस्तावामध्ये होईल. आणि अशा सर्व कायदेशीर गोष्टींचा विचार जर प्रस्तावामध्ये केलेला असेल तर प्रस्तावता त्या प्रस्तावाला संमती देण्यासाठी किंवा तो प्रस्ताव स्वीकारण्यासाठी इच्छुक असेल. त्यामुळे प्रस्ताव करत असताना या सर्व कायदेशीर अटींचा त्या ठिकाणी विचार करणे गरजेचे आहे. धन्यवाद. आज आपण करार आणि कराराच्या कायदेशीर अटी या घटकावरती सविस्तर अशी चर्चा केलीत. धन्यवाद.